पाणी गरम आहे एकदम भारी झालं. काय काय गौरव होता का सारपण काय लाकड पडेल. नरमध्ये हर सकाळचे 5 वाजलेत. सगळेजण स्नान करून इकडे आलेत, बाकीचे गेलेत. आता आपल्याला बी जावं लागेल. गरम पाणी आहे ना बाबा. अरे बाबा अक्षरशः तापवल्याने पाणी काय सांगत होतो आमचं म्हणणं ते होतं पाण्याला हात लावा डाग करू नका. एवढं गरम अजून नाही भेटलं. नाही गरम करेल पाणी एक ठिकाणी त्यांचं घेतलं तर एवढं नाही डबल पाणी. नाही ते साचेल पाणी काढणार नाही दादा. ते नदी तिकडे लावलं नको मग ते आहे ना त्याची पंडी. मला माहिती आंघोळ तर झाली. आवाज होती द्या मग नंतर घ्या पुढं घ्या तशीच लावा आंघोळ. नाही तर बाबा अंगच मोकळं झाला. ही रूम होती, इथं व्यवस्था केली होती. मंदिर परिसर अजून काम चालू आहे घराचं, त्याच्यात व्यवस्था होती सगळी. ओम जय जगदानंदी नारद शारद तुमुद्रदायक अभिनव पद चंडी ओमयाभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवक सुर नर मुनि जन सेवक शारद पदवंती ओम जय जगदानंदी. memory when it comes to my home. Like when people think बंजारी धाम परासिया इथं आपण पोहोचलो. सकाळचे 7 वाजले. नर्मदा विहार इकडच्या बाजूला जंगल आहे, तिकडून छोटासा डोंगर आहे. डुटवारा इथून 11 किलोमीटर आहे. आणि आज भी धुकं नाही आहे. थंडी थोडी थोडी कमी आहे नर्मदा विहार. आता ज्या गावातून आपण चाललोय ते परासिया. आणि सूर्यदेवाचं दर्शन झालंय. पुन्हा एकदा नवीन सूर्य, नवीन प्रकाश, नवीन मार्ग, नवीन ऊर्जा.
नर्मदे हर रामकृष्ण हरी. सकाळचे 8 वाजले. नरसिंहपूर 43, करेली 60. शिवनी जिल्हा संपून नरसिंहपूर जिल्हा सुरू झाला. 9 वाजले तर मेन रोडने प्रवास चालू आहे. इकडं काय आश्रम नाहीच जवळजवळ रस्त्याला, त्याच्यामुळं परिक्रमा अशी. नर्मदे हर, नर्मदे हर. चाय नाही पिता, नर्मदे हर. तर बाकीचे सगळे चहा घेऊन पुढे निघतोय. काय डोक्यावर घ्यायची का? हा सुद्धा 10 दिवस. पाठ आहे गाव लागले. सकाळचे 11 वाजले. शेवटेवर थोडा आराम करून परत पुढे निघालो. अजून मुंगवानी गाव आहे ना, इथून 5-7 किलोमीटर पुढे. मुंगवानी 5 किलोमीटर. कृपया धीमे चले, अचानक जंगली जरावर सड़क पे आ सकते हैं. वनमंडल नरसिंहपूर. जंगलातून चालतोय आपण. दोन्ही बाजूला जंगल आहे, पलीकडे बी. परंतु रोड आहे. सव्वा 12 वाजले तर आपण मुंगवानी गावात पोहोचलोय. तिथून भेडाघाट 76 किलोमीटर. मुंगवानी इथल्या हॉटेलमध्ये आज दुपारची भोजन प्रसादी आहे. नर्मदे हर. तर इथं आराम चालू. इथं का शिकाले आत्ता झाले इकडं का? आज काय मग मस्त मजा आहे भाऊ. चला चला आराम करा थोडा वेळ. आता थोडा आराम. भोजन प्रसादी आता आज लई जवळजवळ 22-25 किलोमीटर झाले सकाळपासून. आता 12:15 वाजता आपल्याला भोजन प्रसादी भेटत. 2 वाजलेत अजून पण भोजन प्रसादी तयार नाहीये. खूप वेळ झाला आज. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. 2:30 वाजल्यात. भोजन प्रसादी झाली. आता पुढच्या प्रवासाला आता निघायचे. सगळेजणांची आवराआवर सुरू झाली.
उशीर झाला बाजाराला ग जाऊ चला मथुरेच्या बाजाराला ग जाऊ चला मथुरेच्या बाजाराला. उशीर झाला का आज? उशीर झाला ना वाजले 3. हा होय हा 3 वाजल्यात आज. आणि काही गावाचं नाव आहे मंगवानी. मंगवानी मंगवानी इथून आता भोजन प्रसिद्धी घेण्यासाठी आपण 12 वाजल्यापासून थांबलो होतो. आज जरा आराम बी झालाय त्या निमित्ताने आणि सगळेजण एकाच वेळी सापडले एका जाग्यावर. नर्मदे हर. नर्मदे हर. बच्चे 13 किलोमीटर. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढचं गाव आलंय खमरिया. पावणे 5 वाजले. बच्चे अजून 6 किलोमीटर आहे. नर्मदे हर. पाच वाजून 40 मिनिटं झालेत. अजून पण काय किती अंतर आहे काय ध्यानात याय नाही. आज 4 जानेवारी परिक्रमेचा 84वा दिवस. आता आपली परिक्रमा ही अंतिम टप्प्यात आहे. पूर्णत्वाचे वेध आता आपल्याला लागलेत. सगळं करीत असताना परिक्रमेने आपल्याला काय दिलं तर त्याच्यातली एक छोटीशी गोष्ट, परिक्रमेने आपल्याला ॲडजस्टमेंट शिकवली. ॲडजस्टमेंट म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही व्यवस्थेत, कोणत्याही वेळी आपल्याला कसं सूट होता येईल, कसं पूरक वागता येईल आणि ज्या आपल्या अपेक्षा येतात त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवता येईल ते परिक्रमेने मला शिकवलंय. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. सहा वाजून 10 मिनिटं झालेत. अजून पण आपण रस्त्याने चालतोय. 1-1.5 किलोमीटर अंतर आहे जिथं आपल्याला मुक्कामाला जायचंय ते. परिक्रमेतला आजचा पहिला दिवस असा का एवढ्या उशिरापर्यंत आपण चालतोय. त्याचं कारण बी असं आहे का रस्त्याला आश्रम कमी येतं आणि नेमकं अंतर ध्यानात नाहीत आणि त्याच ठिकाणी पोहोचायचं असतं. म्हणजे असं मध्ये बाकीच्या ठिकाणी कसं प्रत्येक 4-5 किलोमीटरला आश्रम येतं, तसं आहे मेन रोडला मोजक्या ठिकाणीच आश्रम येतं. तर बघू अजून किती वेळ लागतोय पोहोचायला. इकडं बी जंगल आहे, इकडं बी जंगल आहे, पण काही वाटत नाही आहे कारण गाड्याची भरपूर ये जा आहे रस्त्याला. नर्मदे हर. आजचा जो मुक्काम आहे ना तो साखर कारखान्यावर आहे. ऊसाच्या गाड्या आता आणि मैयान ते आपली वाट बघत थांबल्या होत्या रस्त्यावर आपल्याला येईपर्यंत. आपण आश्रमात पोहोचलोय. आश्रम म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय आज बचेळीचं. म्हणजे तिथं व्यवस्था केलेली आहे.
आणि आत्ता वाजलेत 6:27 आणि आज सगळ्यात जास्त रन झाला 40 किलोमीटर आज आपण चाललोय. शिवाय दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आपण आराम केलाय. परिक्रमेतला आजचा सगळ्यात जास्त चालण्याचा हा दिवस आणि सगळ्यात उशिरापर्यंत चालण्याचा हा दिवस. नर्मदे हर. भजत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी वांछित फल पावे ओम जय जगदानंदी. आणि इकडं नानी आज अजिबात दमलेली नाहीये. आणि इकडे डाळीच्या पुड्या पण आल्यात. बाबा सगळ्यात जास्त दमलेत आज. जास्त जमले, ज्याला गाडीवर बसल्यामुळे जास्त जमलं. मी काय येत नाही. पण बाबा आमची सगळी सुविधा करतात सगळ्या परिक्रमावासियांची. हा, हे आज ग्रामपंचायतची रूम आहे आणि इथं हे सगळे आम्ही आणि इकडं आणखी बाकीचे परिक्रमावासी या बाजूला येते. आणि आज भोजन प्रसादी आहे. इकडं वाटायचं काहीतरी अजून पण आलंय. खरंच नर्मदे यार बाबा. रोज एक एक मिल जाते. कई टिक्कड़ खाया था आपके हाथ से. टिक्कड़ वाले बाबा वो साथ में दे. दूसरे किधर है? सब साथ साथ है. 3 दिन हो गए. इकडे आज दिनों में मिले. हाँ? अपन बहुत दिनों में मिले. बहुत दिनों में मिले. 1 महीना होगा. एक महीना हो गया. अपन कहाँ पाए 1 महीना. आप नहीं मिले हम. तरी सगळ्यांसाठी ते प्रसादीचं चालू आहे. नर्मदे हर. राम सीता राम कन्नडचे बाबाजी इथं. रामकृष्ण हरी. नाही बस झालं. तर आजची भोजन प्रसादी. आता आपला जो प्रवास चालू आहे तो मेन रोडनीच चालू आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी.